आजचा पॉडकास्ट थोडासा खास होणार आहे कारण आजच्या मुलाखतीचे जे पाहुणे आहेत ते सुद्धा खास आहेत. आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते आणि संत साहित्याचे अभ्यासक चैतन्य महाराज वाडेकर. ज्यावेळेस तुमची इच्छा झाली की मला वारकरी संप्रदाया संदर्भात काहीतरी करायचंय, तुम्ही घरी बोलले असतील तर आई वडिलांची किंवा घरच्यांची काय प्रतिक्रिया? तुम्ही कीर्तनही करता, प्रवचन करता, व्याख्यानही करता, पण तुम्ही थोडीशी एक वेगळी स्पेस तयार केली. माणूस मोठा झाला की त्याचे विरोधकही वाढतात, ट्रोल करणारे वाढतात, लोक देवालाही सोडत नाहीत. तुमच्या आयुष्यात असं काही झालंय? मला ट्रोलिंगचा आणि विरोधकांचा त्रास होण्यासाठी मी काही ह्या क्षेत्रामध्ये माझं करिअर करण्यासाठी आलेलो नाही. कीर्तन सेवा आपण म्हणतो, तर ती सेवा आहे का आजच्या काळात? सेवा म्हणून बघितलं जातं का कीर्तनकार? तुम्ही तुकाराम महाराज यांना खूप मानता. तुकाराम महाराजाचे अभंग नेहमी आम्ही तुमच्याकडून ऐकत असतो. तुकाराम महाराज यांचं वैकुंठ गमन यावर बऱ्याच वेळा चर्चा होते की खरंच तुकाराम महाराज वैकुंठ गमनाला गेले होते का? काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की चैतन्य महाराज वाडेकर यांना अटक झाली.